पाटणमुरीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुख्य बाजारपेठेतही कुत्र्यांचा कळप आहे। ग्रामपंचायतीनं तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणमुरी येथे मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गल्लीबोळापासून ते गावच्या एकमेव मुख्य बाजारपेठापर्यंत दिवसा आणि रात्री मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात। त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये जा करताना मोठी भीती वाटत असून या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होते। लहान मुलं, शाळेत जाणाऱ्या मुली तसेच सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या महिला यांना या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी भर रस्त्यावरच कुत्र्यांचे कळप बसलेले दिसतात। अचानक इकडून तिकडे धावत येणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कधी हे कुत्रे अंगावर येतील याचा नियम राहत नाहीये। गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनाही घडल्यात। याच्यामुळे लहान मुलांच्या एकट्यानं बाहेर पाठवण्यास पालक घाबरत आहेत। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्नही निर्माण झालाय। मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही या समस्येचा सामना करावा लागतोय। दरम्यान मागील वर्षी ग्रामपंचायत अंतर्गत तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं गावातील मोकाट कुत्र्यांना पकडून बाहेर नेण्याची मोहीम राबवण्यात आली होती। त्यावेळी माजी सरपंच, उपसरपंच विनोद निम्मलवार आणि अनिल पुलोजवार यांच्या नेतृत्वात गावातील मोकाट कुत्रे पकडून आदिलाबाद जिल्ह्यात नेऊन सोडण्यात आले होते। त्यामुळे काही काळ नागरिकांना दिलासा मिळाला होता। मात्र वर्षभराच्या कालावधीत पुन्हा गावात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणानं वाढल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। सध्याच्या परिस्थितीत गावातील अनेक भागात कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसतायत। नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आता ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन या गंभीर समस्येकडे किती लवकर लक्ष देतं आणि नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या भीतीतून कधी दिलासा मिळतो याच्याकडे संपूर्ण पाटणमुरी वासियांचं लक्ष लागलंय। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर तालुका प्रतिनिधी विशाल पोतगंटीवार।